नमस्कार, मी संदीप देसाई. स्पीड न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात वेगवान घडामोडींना. लोकांनी वीज वापरली त्याची बिलं भरावीत असं ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे लॉकडाऊन काळातील वीज बिलाबाबत राज्य सरकारकडून कोणतीही सवलत मिळणार नाही हे स्पष्ट झालंय. वीज वापरली तितकीच बिलं आली पाहिजेत. कोणाचं वीज कनेक्शन कट होणार नाही. योग्य बिल नसलं तर त्याची तक्रार करावी. मीटर पाहणी केली जाईल असंही राऊत यांनी स्पष्ट केलंय. राज्याला वीज बिलात सवलत मिळावी यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवण्यात आला होता. मात्र केंद्र सरकारनं वीज बिलाबाबत काहीही मदत केली नाही असंही ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सांगितलं. त्यामुळे वीज बिलात तुर्तास सवलत मिळेल असं वाटत नाही असंही ते म्हणाले. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जोरदार टीका केली आहे. वीज बिलाच्या विषयावर जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम सरकार करतंय असा टोला त्यांनी लगावलाय. तसंच या सरकारला लाज शरम वाटतेय की नाही असा टोलाही त्यांनी लगावलेला आहे. राज्यातील 3 पक्षांच्या श्रेयवादाच्या लढाईमध्ये वीज बिल माफी अडली असा आरोप माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेला आहे. वीज बिलातून सर्वसामान्यांना दिलासा न दिल्यास आंदोलनाचा इशाराही बावनकुळे यांनी दिलाय. अधिक वीज बिल वसुली लॉकडाऊनच्या काळात करणं हे अन्यायकारक आहे. वीज बिलात सवलती देण्यात गरज असल्याचं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपचा राजीनामा दिलाय. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे ते नाराज होते. त्यांनी भाजपच्या सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिलाय. पक्षामध्ये माझ्याकडे जबाबदारी नव्हती. अनेक वर्षांपासून भाजपकडून माझ्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप यावेळेला जयसिंगराव पवार यांनी भाजपचा राजीनामा देताना केलाय. लक्ष देत नसेल तिथे राहायचं कशाला असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपचा राजीनामा दिल्यानं आता भाजपनं आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचं मत शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केलंय. मुंबईत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी आले असता त्यांनी भाजपवर टीका केली आहे. जयसिंगराव गायकवाड यांचा निर्णय दुर्दैवी असल्याचं मत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलंय. आम्ही अधिक ताकद लावून पक्ष पुनर्बांधणीचा विचार करू असंही मुंडे म्हणाले. एकनाथ खडसे ताकदीचे नेते होते तर त्यांनी स्वतःच्या मुलीला निवडून का आणलं नाही असा सवाल प्रसाद लाड यांनी खडसेंना विचारला होता. त्याला खडसेंनी उत्तर दिलंय. प्रसाद लाड यांनी जनतेमधून एकदा तरी निवडून यावं असं आव्हान खडसेंनी दिलेलं आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क इथं जाऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं. यावेळेला मुख्यमंत्र्यांसोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे उपस्थित होत्या. रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे यांनीही बाळासाहेबांना आदरांजली अर्पण केली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येनं शिवसैनिक येत असतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांना शिवतीर्थावर येण्यास मनाई करण्यात आली आहे. शिवसैनिकांनी घरीच राहून बाळासाहेबांना अभिवादन करावं असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाशी कधीही तडजोड केली नाही असं ट्विट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाचे इतर नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी कसा आदर होता याचा व्हिडिओ दाखवण्यात आला. आमचं हिंदुत्व प्रमाणित करण्यासाठी आणि स्पष्ट करण्यासाठी इतर कोणत्या पक्षाची गरज नाही. आम्ही प्रखर हिंदुत्ववादी होतो, आहोत आणि राहू असं सांगत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधलाय. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांनी स्मृतीस्थळाला अभिवादन केलं. मनामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदराची भावना आहे. त्यामुळे स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी आल्याची प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलेली आहे. बाळासाहेबांचे विचार केवळ एका पक्षासाठी नाहीत, ते सर्वांसाठी असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या. केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात काँग्रेस शेतकऱ्यांच्या सह्यांची मोहीम राबवत आहे आणि या मोहिमेमध्ये लाखो शेतकऱ्यांनी सह्या केलेल्या आहेत. या सह्यांचं निवेदन काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील यांच्याकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिलं. हे निवेदन सोनिया गांधी आणि त्यानंतर राष्ट्रपतींना दिलं जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा खानदेश दौरा तुर्तास रद्द झाला. एकनाथ खडसे क्वारंटाईन असल्यामुळे दौरा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर शरद पवार यांचा हा पहिला खानदेश दौरा होता. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा नाशिक जिल्हा दौरा सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणी योजनांची ते पाहणी करणार आहेत. तसंच वाहून जाणाऱ्या पावसाचं पाणी वळवण्यासंदर्भात ते आढावा घेणार आहेत. गुजरातला वाहून जाणारं पाणी गिरणा आणि गोदावरी खोऱ्यामध्ये वळवण्यासंदर्भात जयंत पाटील यांनी आढावा घेतला.
धुळे नंदुरबार विधान परिषद निवडणूक जाहीर झाली आहे। 1 डिसेंबरला मतदान होणार आहे तर 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे। भाजपकडून अमरीश पटेल तर काँग्रेसकडून अभिजित पाटील निवडणुकीच्या मैदानात आहेत। कोरोनामुळे निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती। राज्यातील धार्मिक स्थळे खुली केल्याबद्दल केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी सरकारचे आभार मानले तर पर्यटन स्थळांवरील छोट्या व्यावसायिकांना मदत करण्याचं आवाहन त्यांनी सरकारला केले। राजकारणात काही शक्य असल्याचं यावेळेला रामदास आठवले म्हणाले। राज्यात 23 नोव्हेंबरपासून 9वी ते 12वी पर्यंतच्या शाळा सुरू होणार आहेत। त्यामुळे सिंधुदुर्ग प्रशासनानं शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा कोरोना टेस्ट करण्यास सुरुवात केली आहे। पुढील 5 दिवस कोरोना टेस्ट होणार आहेत। कोरोनाचा रिपोर्ट संबंधित शिक्षकांनी पालकांना दाखवला जाणार आहे। पुलाची दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी वर्ध्यामध्ये अर्धदफन आंदोलन करण्यात आलं। युवा संघर्ष मोर्चाच्या नेतृत्वाखाली पुलाजवळच अर्धदफन आंदोलन करण्यात आलं। तातडीनं पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी यावेळेला करण्यात आली। कल्याणातील गोदरेज हिल परिसरामध्ये असणाऱ्या एका सोसायटीमधील घराला मोठी आग लागली। यामध्ये संपूर्ण फ्लॅटचं नुकसान झालंय। मात्र अग्निशमन दल वेळेवर पोहोचल्यानं मोठा अनर्थ टळलाय। मोठ्या प्रयत्नानं अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली आहे। मुंबईच्या कुर्ला परिसरातील नेताजी नगर भागामध्ये भीषण आग लागली होती। आगीमध्ये 2 गोदाम आणि 5 झोपड्या जळून खाक झालेल्या आहेत। खाडी नंबर 3 मधल्या झोपड्यांना सकाळी भीषण आग लागली होती। अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलंय। या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातल्या वेणी इथल्या नानू चव्हाण या शेतकऱ्याच्या शेतातील ऊसाला विद्युत तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। आगीमध्ये शेतकऱ्याच्या 7 एकरातील ऊस जळून खाक झालाय। बंगळुरूमध्ये एका पबला भीषण आग लागली होती। ही भीषण आग शॉर्ट सर्किटने लागल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। ही आग इतकी भीषण होती की संपूर्ण पब या आगीच्या ज्वाळांनी घेरला होता। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेतल्याने आगीवर नियंत्रण मिळवलं। नागपुरातील अंभोरा इथल्या देवस्थानचं ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि आमदार राजू पारवे यांनी दर्शन घेतलंय। 2 जिल्ह्यांना जोडणाऱ्या पुलाचं काम वैनगंगा नदीवर सुरू आहे। त्या कामाची पाहणी नितीन राऊत यांनी केली। कोल्हापूर जिल्ह्यातही आता पर्यटन व्यवसाय सुरू झालेला आहे। कोरोनामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योग व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाले होते, पण आता या करवीर नगरीमध्ये पर्यटकांची मांदी याळी पाहायला मिळते। दिवाळी आणि सलग सुट्ट्या यामुळे धार्मिक स्थळं आणि पर्यटन केंद्र आता गजबजून गेली आहेत। उस्मानाबादमधील तुळजाभवानी मंदिर संस्थानं 4000 दर्शन पासची संख्या संपल्यानं 5चे गेट बंद करण्यात आला। त्यामुळेच भाविकांनी गेट समोर मोठी गर्दी केली होती। दररोज 4000 भाविकांना दर्शन पास मिळणार होते, मात्र पास संपल्यानं भाविकांची गर्दी झाली आणि नियमांचं पालन होताना सुद्धा कुठेही पाहायला मिळालं नाही। कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या 8 महिन्यांपासून बंद असलेले सातारा जिल्ह्यातील पर्यटन आता पुन्हा एकदा बहरू लागले। पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र असलेलं महाबळेश्वर, पाचगणी, प्रतापगड, बामणोली, टापोळा, वासोटा किल्ला ही पर्यटन स्थळं सुरू झाली आहेत। सह्याद्रीच्या रांगेमध्ये असलेल्या उत्तर पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर ते नाणेघाट परिसरामध्ये असलेल्या किल्ल्यांवर पर्यटक गर्दी करू लागलेत। राज्यातला एकमेव पर्यटन तालुका तसंच कृषी पर्यटन तालुका अशी जुन्नरची ओळख आहे। कोरोनामुळे येथील पर्यटन स्थळं बंद होती, आता या ठिकाणी पर्यटक पुन्हा एकदा गर्दी करू लागले। लॉकडाऊन संपल्यानंतर आता कोकणच्या किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर पर्यटक दाखल होत आहेत आणि दिवाळीमध्ये सलग लागू असलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी समुद्रकिनारे गजबजले आहेत। आपल्या कुटुंबासह पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यांवर हजेरी लावल्यानं अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून गेले। अतिक्रमण हटवण्यासाठी चिपळूण नगर परिषदेनं अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे। विनापरवाना स्टॉलधारकांवर कारवाई करताना एका व्यापाऱ्यानं आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं खळबळ उडाली आहे। खासगी जागेमध्ये स्टॉल असतानाही कारवाई करत असल्याचा आरोप यावेळेला करण्यात आला। रायगड किल्ला चढताना एका शिवभक्ताचा दुर्दैवी मृत्यू झालाय। किल्ल्याच्या पायऱ्या चढताना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांचा मृत्यू झालाय। रमेश गुरव असं या मृत व्यक्तीचं नाव आहे। मिठाईची चोरी करणाऱ्या आकाश उर्फ झुळ्याला पोलिसांनी 24 तासात अटक केली आहे। त्याच्याकडून 46,000 रुपये हस्तगत करण्यात आले आहेत। पुण्यातील मिठाईच्या दुकानाचं शटर उचकटून झुळ्यानं चोरी केली होती। सार्वजनिक शौचालयाच्या टाकीमध्ये मानवी हाडांचा सांगाडा सापडल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीला आली आहे। प्लास्टिकच्या पिशवीमध्ये मानवी सांगाडा टाकण्यात आला होता। या प्रकरणी MIDC भोसरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे।
महाराष्ट्र तेलंगणातील लाखो भाविकांचा आराध्य दैवत असलेलं श्री संत परमहंस कोंडया महाराज देवस्थानातील दानपेटी चोरट्यांनी फोडली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातल्या गोंडपिंपरी तालुक्यातल्या धाबा या गावामध्ये हे मंदिर आहे। चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून चोरी केली। सायबर गुन्हेगारांनी चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षकांच्या नावाचं बनावट फेसबुक आयडी तयार करून त्याद्वारे नागरिकांना जोडून घेतलेला आहे। तसंच फेसबुक खात्याच्या माध्यमातून नागरिकांकडून पैशाची मागणी केली। या प्रकरणी तपास करून आरोपीला शोधण्याचं काम सुरू आहे। पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर परिसरातून पोलिसांनी मेफोड्रेन ड्रग्ज हस्तगत केले। या ड्रग्जची किंमत 54,000 रुपये इतकी आहे। या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे। अमरावती जिल्ह्यातील परतवाडा बैतूल महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला। अपघातामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झालेला आहे, तर इतर 2 जण गंभीर जखमी आहेत। यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर स्पीड न्यूज मध्ये बघूयात इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा। दिल्ली पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळलाय। पोलिसांनी जैश ए मोहम्मदच्या 2 संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे। दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे। दहशतवाद्यांकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून या दोन्ही संशयित दहशतवाद्यांची चौकशी केली जाते। भाजप खासदार रीता बहुगुणा जोशींच्या 8 वर्षांच्या नातीचा फटाक्यांमुळे मृत्यू झाला आहे। दिवाळीच्या रात्री फटाक्यांनी मुलगी भाजली होती। प्रयागराजमधील रुग्णालयामध्ये मुलीवर उपचार सुरू होते। उत्तर प्रदेशानंतर आता मध्य प्रदेशात सुद्धा लव जिहाद विरोधात कायदा करण्यात आलेला आहे। गुन्ह्यातील आरोपीला 5 वर्षांपर्यंत शिक्षा होणार आहे। आगामी विधानसभेमध्ये विधेयक मांडण्यात येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेएनयूमध्ये स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचं अनावरण केल्यानंतर जेएनयूचं नाव बदलण्याची मागणी होऊ लागली आहे। भाजपचे महासचिव सीटी रवी यांनी जेएनयूचं नाव बदलून ते स्वामी विवेकानंद करण्यात यावं अशी मागणी केली आहे। जेएनयूचं नाव बदलण्याच्या मागणीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे। विवेकानंदांच्या नावावर आंतरराष्ट्रीय पातळीवर विद्यापीठ स्थापन करा असा सल्लाही संजय राऊत यांनी दिलाय। नेहरू हे नेहमीच देशाचे गौरव अभिमान आहेत। राजकारण करून जेएनयूचं नाव बदलणं योग्य नाही असंही ते म्हणाले। भाजपचे नेते सीटी रवी यांनी जेएनयूचं नाव बदलण्याची मागणी केली आहे। कपिल सिब्बल यांच्या वक्तव्यावर अशोक गहलोत यांनी टीका केली। सिब्बल यांनी पक्षाचे अंतर्गत प्रश्न माध्यमांसमोर मांडण्याची गरज नाहीये। काँग्रेस अनेकदा वाईट काळ पाहिलेला आहे, मात्र पक्षानं आपली धोरणं, विचारधारा आणि नेतृत्वावरील विश्वासाच्या जोरावर एक जोरदार पुनरागमन केलंय। वाईट काळात प्रत्येक वेळी पार्टी अधिक चांगली बनत गेली। यूपीएने 2004 मध्ये सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन केलं। यावेळीही आम्ही परिस्थितीवर मात करू असं गहलोत म्हणाले। पश्चिम बंगालमधील 2021च्या निवडणुकीत भाजपचा आज विजय होणार असं मत भाजपच्या नेता रूपा गांगुली यांनी व्यक्त केलंय। पश्चिम बंगालमधील जनता राजकारण चांगलं जाणते आणि कोणत्याही एका राज्यातील पराभवाचा किंवा जिंकण्याचा पश्चिम बंगालमधील निवडणुकीवर परिणाम होणार नाही असंही रूपा गांगुली म्हणाल्या। कोरोना संकटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी वोकल फॉर लोकलचं आवाहन केलेलं होतं आणि पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत लोकांनी परदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकलाय। व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या कॅटनं दिवाळीमध्ये चीनला सुमारे 40,000 कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागल्याचं म्हटलंय। शेतकरी विधेयकाविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे। शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा 91वा दिवस आहे, त्यामुळे रेल्वेचं 1670 कोटींचं नुकसान झालंय। शेतकरी आंदोलनामुळे 1986 प्रवासी ट्रेन आणि 3090 मालगाड्या रद्द करण्यात आल्या, तर राज्यामध्ये ट्रेन सेवा बंद असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सीबीएसई 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी भरावी लागणार आहे। परीक्षा फी माफ करावी यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती, मात्र ही याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे। राजधानी दिल्लीतील वायू प्रदूषणामध्ये दिवसेंदिवस वाढ होते। वायू प्रदूषण वाढल्यानं दृश्यमानता कमी झाली आहे। त्याचप्रमाणे दिल्लीकरांना श्वसनाचाही त्रास सहन करावा लागणार आहे। भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील नौदल कवायतींचा मलबार 2020चा दुसरा टप्पा आजपासून सुरू होतोय। मंगळवार ते शुक्रवार या कालावधीमध्ये अरबी समुद्रात हा दुसरा टप्पा होणार आहे। यावेळेला अत्यंत आधुनिक पद्धतीने लढल्या जाणाऱ्या हायटेक युद्धाचा सराव करण्यात येणार आहे। या सरावात अमेरिकेची विमानवाहू निमित्झ नौकाही सहभागी होणार आहे।
तामिळनाडूमध्ये जमिनीच्या वादातून दोघांवर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. दिंडीगुल जिल्ह्यामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. गोळीबार प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. गोळीबाराची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. उत्तर प्रदेशात LLB करणाऱ्या एका विद्यार्थिनीनं आत्महत्या केली. या पीडितेनं सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती, मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्यानं तिनं आत्महत्या केली अशी माहिती तिनं लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये होती. या सुसाईड नोटनुसार करमुद्दीन नावाच्या तरुणानं त्याच्या मित्रांच्या मदतीनं पीडितेवर सामूहिक बलात्कार केल्याचं स्पष्ट होत आहे. उत्तर प्रदेशातील फतेहपूरमध्ये 2 लहानग्या मुलींचे मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. या दोन्ही मुलींचे मृतदेह एका तलावात सापडलेत, मात्र मुलींच्या कुटुंबियांनी मुलींवर बलात्कार केल्यानंतर त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला आहे. बिहारमध्ये 20 वर्षांच्या मुलीला जिवंत जाळण्यात आलं होतं. या प्रकरणी 17 दिवसांनी आरोपीला पकडण्यात यश आलंय, तर या प्रकरणी तक्रार नोंदवण्यात न आल्यामुळे पोलीस अधिकाऱ्यालाही निलंबित करण्यात आले. बिहारच्या वैशाली जिल्ह्यामध्ये ही घटना घडली आहे. हिवाळा सुरू झाल्यानं LACवरील तापमान कमी झालंय. गलवान, पँगॉंग आणि दक्षिण पँगॉंगमधील तापमान उणे 20 ते 25 अंशांपर्यंत कमी झालंय. याचा परिणाम जवानांवर होऊ नये यासाठी या ठिकाणी असलेल्या जवानांना 12 ते 15 दिवसांनी बदलण्यात येते. तर लडाखमध्ये जवानांच्या सुरक्षेसाठी स्मार्ट कॅम्प तयार करण्यात आले. जम्मू काश्मीरमधील श्रीनगरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होते. श्रीनगरमधील रस्त्यांवर बर्फाची चादर पसरली आहे. जम्मू आणि श्रीनगर हायवेवरील जवाहर टनल या ठिकाणी जोरदार बर्फवृष्टी झाली आणि त्यामुळे नागरिकांना अनेक संकटांचा सामना करावा लागतोय. उत्तराखंडमधील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी झाली आहे. चमोली या परिसरात बर्फवृष्टी झाली आहे. येथील रस्त्यांवर जवळपास 2 फुटांपर्यंत बर्फ जमा झालाय. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दोघेही गोचिरहून बद्रीनाथकडे रवाना झालेले आहेत. काल केदारनाथमध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे हे दोन्ही मुख्यमंत्री अडकले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमानं गेल्या 6 वर्षात चक्क 30 कोटी रुपयांची कमाई केली आहे. माहिती अधिकारात ही बाब उघड झाली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी लिहिलेल्या पुस्तकात काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर टीका करण्यात आली आहे. राहुल गांधी यांना भविष्यात कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी सोनिया गांधी यांनी मनमोहन सिंग यांना पंतप्रधान पद दिलं असं या पुस्तकात म्हटलंय. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांनी जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांच्यामध्ये बैठक पार पडली. टोकियो ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं नियोजन करण्यात आलं होतं. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असून कसोटी सामने खेळणार आहे. मात्र स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या समावेशामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ भक्कम आहे. त्यामुळेच ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत विजय मिळवणं सोपं नसेल असं मत भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजारानं व्यक्त केलंय. दुखापतीमुळे IPLच्या 13व्या हंगामाला मुकलेला इशांत शर्मा भारत ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेआधी तंदुरुस्त होण्याचे संकेत मिळत आहेत. BCCIचे PGO इशांतच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहेत. पारस म्हांबरे आणि राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या इशांतनं गेल्या काही दिवसांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. यानंतर स्पीड न्यूजमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.